नमो भगवती वासुदेवाय। नमस्कार श्रोते हो, या व्हिडिओमध्ये आपण श्रीहरी विजय कथासाराच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूयात। दुसऱ्या अध्यायामध्ये कंसाकडून देवकीच्या 6 पुत्रांची हत्या झालेली याचे वर्णन दिले आहे, तेच श्रोत्यांनी श्रवण करावे। चला तर मग सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। क्षीरसागराच्या मध्यभागी अत्यंत तेजस्वी आणि विस्तीर्ण असे बेट होते। तेथे लक्ष योजनेपर्यंत विस्तारांचा दिव्य रत्नांनी मढलेला आणि अत्यंत शोभिवंत आणि लखलखीत असा मध्यमंडप होता। त्या मंडपात सहस्त्रफणा असलेल्या विशालकाय शेषाचा देहरूपी चौरस पलंग होता। त्यावर इंद्रनील प्रभा असलेली श्रीहरी वसलेले होते। त्यांचे दिव्य पितांबर, विविध प्रकारचे तेजस्वी रत्नभूषणी, श्रीवत्स चिन्हे, कौस्तुभमणी, वैजयंती माळ आणि शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असे ते नितांत सुंदर, शांत, सोज्वळ रूप कोणालाही डोळ्यांना दिसत नव्हते। पृथ्वी, प्रजाजन, ऋषीमंडळी आणि इंद्रादी देवांसह ब्रह्मदेव क्षीरसागराच्या पैल तीरावर गेले तेव्हा त्यांना त्या मंडपात श्रीहरीचे मध्यानीच्या सूर्यासारखे तेजस दिसले। सर्वांनी त्या तेजरूपी मध्यानीच्या परमात्म्याचा अत्यंत आदराने जय जयकार केला आणि त्यांना वंदन करून त्यांची स्तुती केली। त्यांनी भगवान विष्णूची कार्यकर्तृत्व आणि त्यांनी आजवर केलेले पराक्रम, त्यांच्या अवतार लीला, यांचे स्वरूप आणि त्यांची अधिसत्ता याचे वर्णन करून त्यांचा शब्दांनी थोर गौरव केला। त्यानंतर त्यांनी कंस, चाणूर, कालयवन, जरासंध इत्यादी दैत्यांनी उन्मत्तपणे पृथ्वीवर 14 भुवनांमध्ये जो हलकल्लोळ माजवला आहे त्याबद्दल सांगितले। त्यांचे अधर्म, अनाचार, अत्याचार आणि हिंसाचार यांमुळे यज्ञ, याग, गो, ब्राह्मण, धर्म, साधू, संत, ऋषी, मुनी, वैष्णव, सज्जन आणि स्त्रिया यांना खूप गांजले। हे अत्यंत व्यथित होऊन सांगितले। त्यानंतर ते म्हणाले, हे महाप्रभू, तू भक्ताभिमानी, पतित पावन, विश्वनियता, वेदांना वंदनीय, सर्वप्रथम असा आहे। तूच आमचा रक्षण करता, संकटातून आणि एकमात्र आधार आहे। आज सारे विश्व जणू करुण स्वरूपाने तुझा धावा करीत आहेत। आता या उन्मत्त दैत्यांचा काय करायचे ते तूच ठरव। तेव्हा क्षीरसागरात धीरगंभीरपणे आकाशवाणी झाली, तुम्ही भिवू नका, चिंताही करू नका। मी यादव कुळात वसुदेव आणि देवकीच्या पोटी अवतार घेऊन त्या दुष्टांचा नाश करेन। त्यावेळी तुम्ही समस्त देवांनी यादव म्हणून जन्म घ्यावा। सहाय्यक देवतांनी गोकुळातील गोपाळ व्हावे, ऋषींनी गोवत्स व्हावे आणि यम, वायू, इंद्र दोघे अश्विनी कुमार पंडुपुत्र पांडव व्हावे। बृहस्पतीने द्रोणाचार्य, अग्नीने धृष्टद्युम्न, पार्वतीने द्रौपदी, लक्ष्मीने भीमकन्या रुक्मिणी आणि शेषाने बलराम व्हावे। या अवतार कार्यातील तुम्ही सर्वांनी मला सहाय्यक करायचे आहे। आता निश्चित होऊन आपापल्या स्थानी जा आणि पुढील तयारीस लागा, असे भगवान विष्णूंनी दिव्यवाणीत म्हणाले। तेव्हा ते ऐकून पृथ्वी, ऋषी, देव आणि प्रजाजन या सर्वांनाच मोठा समाधान वाटला। ते सर्व सुखाने न्याहून गेले। त्यांनी श्रीहरीचा मोठमोठ्याने जय जयकार करून त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि आनंदाने स्वस्थानी परतले। पुढे यादव वंशातील शूरसेनेला एक पुत्र झाला। या पुत्राच्या पोटी भगवान विष्णूचा अर्थात वसुदेवाचा अवतार होणार आहे हे देवांना माहीतच होते। म्हणून त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांनी आनक व दुधुंभी यांचा मंगलध्वनी केला। त्यावरून त्यांचे नाव आनक दुधुंभी ठेवण्यात आले। तोच वासुदेव होय। तो मोठा झाल्यावर मथुरेच्या राजकन्येशी त्याचा विवाह ठरला। मथुरेचा राजा उग्रसेन याची पत्नी सुचिस्मिता ही एक साध्वी स्त्री होती। एके दिवशी एका दैत्याने तिला पळवून नेले आणि अरण्यामध्ये तिच्याशी जबरदस्ती केली। त्यावेळी तो चांडाल तिला म्हणाला, माझ्यापासून एक पुत्र तुला होईल। त्यावर तिने संतापून उत्तर दिले, या तुझ्या पुत्राला भगवान श्री कृष्ण क्षणार्धात आपटून ठार मारतील। त्यावेळी तिचा क्रोध पाहून तो दैत्य पळून गेला। त्या दैत्यांपासून सुचिस्मितेला जो पुत्र झाला तोच कंस होय। दुर्जन आपल्या जन्मदात्याचा आणि यादव वंशाचा द्वेष करायचा। बापाची सत्ता बळकावून तो मथुरेच्या गादीवर बसला। त्याच्या प्रधानांमध्ये मुष्टिक, चाणूर, केशी, प्रलंब, अधासूर, जलासूर, धेनुकासूर, नरकासूर, कागासूर, खर, शल, तोषल अशा अनेक दुष्ट आणि निर्दयी दैत्यांचा समावेश होता। कंसांच्या जुलमी राजवटीत
गो ब्राह्मण वैष्णव सज्जन या सर्वांचा अतोनात छळ झाला होत होता. मथुरेतील सर्व धर्मकृत्ये आणि सत्कर्मे बंद पडून तेथे अधर्म आणि अत्याचारच पसरला होता. देवकी ही उग्रसेनाची कन्या. कंस दुरात्मा असला तरी त्याचे आपल्या बहिणीवर खूप प्रेम होते. देवकी सुंदर होती. ती उपवर झाली तेव्हा तिचे वसुदेवाशी लग्न ठरले. तो विवाह सोहळा मथुरेमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. लग्नानंतर उत्तम सजवलेल्या रथातून वधूवरांची वाजत गाजत वरात काढण्यात आली. तो रथ कंस स्वतः नेत होता. प्रशस्त व सुशोभित राजमार्गावरून रथ पुढे जात होता आणि ती वैभवसंपन्न मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. अशा प्रकारे सारे काही आनंदात चालले असताना अकस्मात एक आकाशवाणी झाली. अरे अभागी दुष्ट कंसा, ज्या देवकीला रथात बसून तू थाटाने नेत आहेस तिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. ती वाणी ऐकून सर्व लोक एकदम स्तब्ध झाले. वाद्ये वाजायची थांबली. कंसही दचकला. सगळ्या उत्साहावर जणू पाणीच पडले. आता या देवकीलाच मारून टाकावे म्हणजे पुढील संकट आपोआप टळेल असा विचार करून कंस पटकन उठला. त्याने तिची वेणी धरून तिला हिसक्यातच रथाखाली पाडले आणि कमरेचे खड्ग उपसले. कंसाचा तो उग्रावतार पाहून देवकीने त्याचे पाय धरले. करुण स्वरात रडत रडत ती म्हणाली, दादा मला मारू नको रे, मी तुझा काय अपराध केला आहे असे म्हणून ती त्याच्या विनवण्या करू लागली. पण दुराचारी कंसाला तिची दया आली नाही. देवकीवर घडलेला तो प्रसंग पाहून लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. उग्रसेन जणू दुःख सागरातच बुडाला. तेवढ्यात वसुदेवाने रथाखाली उडी मारली आणि कंसाचा हात धरून म्हणाला, स्त्री हत्येचे पातक करू नको, स्वतःला आवर. पण कंस ऐकेना. तो म्हणाला, हिचा पुत्र माझा घात करणार आहे, मग मी हिला का मारू नको. दुसऱ्याच क्षणी त्याने देवकीला मारण्यासाठी खड्ग उगारले. तेव्हा त्याला परावृत्त करण्यासाठी वसुदेवाने त्याच्याकडे दयाची याचना केली आणि म्हणाले, तू हिला मारू नकोस. हिला जे पुत्र होतील ते तुझ्या स्वाधीन करण्याचे मी तुला वचन देतो. वसुदेवाने शब्द देऊन कंसाची समजूत काढली आणि देवकीवरील घोर प्राणसंकट टळले. कंसाने आपली बहीण आणि मेहुना दोघांनाही साखळ दंडांनी जखडले. त्यांना कारागृहात टाकले आणि त्यांच्यावर रक्षकांचा कडक पहारा ठेवला आणि वसुदेव देवकीचा संसार त्या बंदीगृहात सुरू झाला. कालांतराने तो बंदीखाना दोघांच्याही अंगळणी पडला. देवकी गरोदर राहिली. आपल्या मुलाच्या भविष्याच्या काळजीने ती अहोरात्र चिंतामग्न असे. तिला पहिला मुलगाच झाला. तो सुंदर व गुटगुटीत होता. त्याला पाहून त्या दोघांनाही खूप आनंद झाला. पण त्या आनंदाच्या गर्भात महाभयंकर दुःख दडले होते. वसुदेवाने देवकीचे अश्रू पुसले. स्वतःचे मन दगडासारखे कठोर केले आणि त्या बाळाला उचलून दिलेला शब्द पाळण्यासाठी जड पावलांनी कंसाकडे निघाला. त्या सुकुमार बाळाला पाहून कंसाच्या मनातही स्नेहभाव प्रकटला. तो वसुदेवाला म्हणाला, हे बाळ तुमच्याकडे राहू द्या. देवकीचा 8वा पुत्र माझा वैरी आहे, मग आधीचे 7 पुत्र कशाला मारू. कंसाच्या मनात सद्भाव म्हणजेच मोठे आश्चर्य नाही का. सुटकेचा एक निश्वास टाकून ब्रह्मदेव दक्षिणेकडे गेला. त्याने बाळ तिच्याकडे दिले आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आज त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. त्यांनी परमेश्वराचे खूप खूप आभार मानले. ती दोघेही रडत रडत हसत होते. पण तो आनंद फार काळ टिकला नाही, कारण देवांच्या मनात काही वेगळेच होते. वसुदेव निघून गेल्यावर नारदाने कंसाच्या राजसभेत प्रवेश केला. त्याचे आदरातिथ्य केल्याने कंसाने त्याला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा नारद म्हणाला, अरे हे तू काय केलेस. देवांची भाषा मोठी अद्भुत असते, त्यामुळे भले भले फसतात. देवकीच्या 8 पुत्रांमध्ये तुझा नेमका शत्रू कोण हे कसे कळणार. कारण 8 पासून उलटे मोजल्यास पहिले अपत्यच 8वे ठरू शकते. याप्रमाणे कोणतेही अपत्य पहिले मानून कोणतेही अपत्य 8वे ठरू शकते. मग प्रश्न तुझ्या जीवाचा आहे, तेव्हा आताच सावध हो आणि देवकीच्या एकाही पुत्राला जिवंत सोडू नकोस. कंसाच्या हातून बालहत्या घडल्या तरच तो अल्पायुष्य होणार हे नारदाला पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्याने हा डाव मांडला होता. कंसाला नारदाचे बोलणे पटले. मृत्यूला भिणाऱ्या त्या दुरात्म्याने लगेच आपला विचार बदलला. नारदाची पाठ वळताच तो संतापाने बंदीगृहाकडे धावला. तो देवकीला साक्षात यमच वाटला. तिने आपल्या बाळाला हृदयाशी धरले, पदराखाली झाकले, पण तिचे सर्व प्रयत्न फिके पडले. कंस तिच्यावर ओरडून म्हणाला, तुझा मुलगा मला देतेस की नाही, बोल. देवकी रडू लागली.
तिने पदर पसरला, मुलाची भीक मागितली, पण त्याला त्याचे काय. दुसऱ्याच क्षणी त्या निर्दयी दुरात्म्याने तिच्या हातातील नवजात बालकाचे पाय धरून त्याला खसकन उचलले आणि पटकन चालत बाहेर पडला. देवकीच्या आर्त किंकाळ्याने बंदीगृहात चिरेही डगमगली आणि बेशुद्ध होऊन ती क्षणार्धात खाली कोसळली. बंदीशाळेच्या द्वाराबाहेर एक प्रचंड शिळा होती. कंसाने त्या बाळाला शिळेवर आपटून छिन्न विछिन्न करून टाकले. ती निगरून बालहत्या करताना त्याला काहीच वाटले नाही. पुढील काळात त्याने याच पद्धतीने देवकीच्या 6 पुत्रांची हत्या केली. देवकीच्या दुःखाला अंत नव्हता आणि वसुदेवाची व्यथा कोणालाच दिसत नव्हती. त्याचे हृदय शोकाने पार फुटून गेले होते. कर्माला दोष देण्याशिवाय त्याच्या हातात काहीच नव्हते. या दुष्ट कृत्यांनी कंसाने पापांचे डोंगर उभे केले होते आणि गोब्राह्मण व हरिभक्तांना त्रास देऊन सर्वत्र पापच मांडला होता. तर हा दुसरा अध्याय येथेच समाप्त झाला आहे. श्री कृष्णार्पणमस्तु.